आज सकाळी मार्केट सुरू झालं, विशेषतः नाशिक जिल्ह्यातलं. तेव्हा कांद्याचे बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसून आले. विशेषतः हलका आणि ॲव्हरेज कांद्याला साधारण 1 ते दीड रुपयांनी भाव वाढलेले आहेत. स्टॉकचे कांदे किंवा निर्यातीचे चांगल्या क्वालिटीचे कांदे त्याचे जे बाजारभाव आहे ते पिंपळगाव बसवंतला पुन्हा 20 रुपयांपर्यंत पोहोचले. नंतर जेव्हा लिलाव होतील संध्याकाळपर्यंत तेव्हा याच्यामध्ये फरक पडलेला दिसून येईल. याचं कारण आहे नाफेड NCCFचा कांदा खरेदीचा जो दर आहे तो वाढला आहे. तर हा दर जो वाढला आहे हा काही फार वाढलेला नाही आहे. तरी पण बाजारामध्ये असं काय झालं, 2-3 दिवसांपूर्वी पडलेले बाजारभाव अचानक कसे काय वाढले, ती सगळी माहिती आपण समजून घेऊया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि तारीख आहे 13 जून 2026. सकाळी पिंपळगाव बसवंतचा रिपोर्ट आला तेव्हा तिथले हलके जे माल होते ते कालच्या तुलनेत 1 ते दीड रुपयांनी वधारलेले आहेत आणि स्टॉकचा मालसुद्धा वाढलेला दिसून येत आहे. तुम्हाला मागच्या 2-3 दिवसात जर सरासरी कांदा साधारण 100 ते 150 रुपयांनी पडलेले असतील त्याचे बाजारभाव, तर आज तुम्हाला ते या बाजार समितीमध्ये परत 100 ते 150 रुपये किंवा 200 रुपयांनी वाढलेले दिसतील. याचं कारण आहे स्पर्धा आणि भीती. स्पर्धा अशासाठी की 70 पैसे ही वाढ अतिशय हास्यास्पद आणि किरकोळ आहे. नाफेडनं काल दुपारनंतर जेव्हा बातमी आली की केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानंतर नाफेड NCCFच्या कांदा खरेदीचे रेट 1580 वरनं 1650 रुपये झाले. थोडक्यात 70 पैशांची किलोमागे वाढ झाली आणि क्विंटल मागे साधारण 70 रुपयांची वाढ झाली. आता मागच्या सगळ्या महिनाभर 15 दिवस ज्या दिवसापासनं महाविकास आघाडीचं आंदोलन झालं आणि त्याच सुमारास त्या आंदोलनाची दखल घेऊन किंवा त्या आंदोलनाला घाबरून जेव्हा सरकारनं नाफेडचे NCCFचे कांदा खरेदीचे दर 1580 रुपये केले, साधारण त्याच दिवसांपासनं संध्याकाळपासनं मार्केट वरवर जायला लागलं आणि त्या दिवसाची म्हणजे साधारण 15 दिवसांची आणि आत्ताची जर तुलना केली तर कांद्याच्या दरामध्ये स्टॉकचे जे मार्केट म्हणजे नाफेडच्या खरेदीच्या आधी किंवा याच्या आधी जे 4 आणि 5 रुपयांनी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. जो चांगल्या क्वालिटीचा स्टॉकचा कांदा तुमचा 12-13 रुपयांनाच जात होता, तोही कुठे? लासलगाव, पिंपळगाव या बाजार समित्यांमध्ये. नगर आणि या ठिकाणी तर तो 900 रुपयालाच जात होता. छत्रपती संभाजीनगरला 600 रुपयांनी जात होता सरासरी. तर त्याच्यामध्ये ही सगळी वाढ दिसून येत आहे. ॲग्रो शिवार ज्या माहितीच्या आधारे हे सगळं सांगतो ती बाजार समित्यांकडनं आलेली, व्यापाऱ्यांकडनं आलेली माहिती असते आणि जेव्हा तुमची सगळी धोरणं ठरतात या सगळ्या याच्यामध्ये सरकारची, ती या सरासरी, किमान, कमाल आणि सरासरी यानुसार ठरतात. सरासरी दर कसे ठरतात, ते कसे काढले जातात हे बाजार समितीच्या सचिवांच्या हवाल्याने आपण दिलं होतं. त्याच्यामध्ये काही जणांचे आक्षेप होते त्या सरासरीमध्ये. पण तरी पण ॲग्रो शिवार जी माहिती देतं की जरी इकडे तिकडे झाली तरी त्याच्यामध्ये जर 100-200ची वाढ असेल तर वाढच होईल बऱ्याच याच्यामध्ये, आणि जर घट असेल तर घटच होईल, स्थिर असेल तर स्थिरच राहतील. हे तुम्ही लक्षात घ्यावं आणि म्हणून ही माहिती तुमच्यासाठी मोलाची आहे, महत्त्वाची आहे, हे तुम्ही जाणून घ्या. आज आपण याच माहितीच्या आधारे पुढच्या आठवड्यात बाजारभाव कसे राहतील हे आज किंवा उद्या आपण सदस्यांसाठी सांगणार आहोत. अनेकांना त्याचा फायदा होतोय. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्यत्व घेऊ शकतात. अनेक शेतकऱ्यांना काहींनी प्रश्न विचारले किंवा काहींच्या शंका होत्या, त्यांना त्या वेळेस उत्तरं दिलेली आहेत. आता या बाजारभावाचा काय परिणाम होईल? नाफेड NCCFची खरेदी ही बाजारातनं कमी झाली तरी काही ठिकाणी केंद्रावरती सुरू आहे. अनेक संस्थांचे गैरप्रकार असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई पण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. NCCF बाजारात उतरलेली आहे.
तिची यादी जाहीर होईल. NCCFची खरेदी ही नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पण होईल. ते किती होईल ते त्या संदर्भातली यादी अजून त्यांनी जाहीर केली नाही, कदाचित सोमवारपासून करतील. या दोन्ही संस्थांची या खरेदी जेव्हा होईल तेव्हा पावसानं खराब झालेला आणि मालाची टंचाई असलेल्या या कांद्याच्या बाजारामध्ये आणखी घबराट निर्माण होईल आणि मग तुमचा बाजारभावाला त्यातनं सुधारणा होईल. असं नाही की ते एकदम 2 आणि 5,000 रुपये वाढतील, असं होणार नाही, पण 1 रुपया 2 रुपयांनी नक्की फरक पडेल. नाशिकचे जिल्हाधिकारी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हे मॉडेल प्राईस जे आहेत, म्हणजे सरासरी किंमत, संपूर्ण राज्याची सरासरी किंमत, संपूर्ण आठवड्याच्या सरासरीची आणि संपूर्ण राज्याची जास्तीत जास्त किंमत, म्हणजे आठवड्याच्या जास्तीत जास्त किमतीची सरासरी. मागच्या आठवड्यात राज्याची सरासरीची जी होती ती साधारण 1200 ते 1300 रुपये होती, सगळ्या बाजारपेठांच्या सरासरीची सरासरी. याची एकत्र बेरीज करून त्याची जी ॲव्हरेज निघेल त्यानुसार नाफेड NCCFचे दर ठरतात. पूर्वी कसे ठरायचे तर पूर्वी ते असे ठरायचे, लासलगाव, पिंपळगाव आणि तिथल्या 2-3 उपबाजार समित्या, 2 उपबाजार समित्या, माफ करा, निफाड, विंचूर, या सगळ्या सायखेडा, बरोबर, या सगळ्या बाजार समित्यांची जास्तीत जास्त बाजारभाव जे असायचे, म्हणजे कमाल बाजारभावांची सरासरी काढली जायची. त्यामुळे व्हायचं काय की बाजारभाव नाफेडचे, NCCFचे चांगले मिळायचे. पण नंतर असं लक्षात आलं की काही व्यापारी 2 आणि 3 रुपयांनी, जसं यावर्षी अनेक स्टॉकिस्टनं, अनेक व्यापाऱ्यांनी तसं केलं, शेतकऱ्यांकडनं कांदा घेतात आणि तोच नाफेडला साधारण 24 रुपये 25 रुपयांना विकतात. त्यानंतर मग हा फॉर्म्युला बंद केला. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचं, अनेक साठेबाजांचं मागच्या वर्षी नुकसान झालं. भ्रष्ट व्यापारी अर्थात, सगळे व्यापारी नाहीत याच्यामध्ये. तर या स्पर्धेचं आणखी एक महत्त्वाचं आहे की नाफेडच्या या खरेदीचं थोडंसं मागच्या 8 दिवसांपासून जरा हसत झालेलं आहे, गोंधळ झाला आहे, हसं झालं आहे. पण तरी पण सोमवारी एक महत्त्वाची मीटिंग होती आहे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात. परत ती उच्चस्तरीय बैठक होईल आणि त्यातून काही निर्णय झाला, कारण त्यांना 31 तारखेपर्यंतचं टार्गेट आहे. सरकारला हे जाणीव झालेली आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर यंदा जर खरेदी झाली नाही नाफेड किंवा NCCFची तर बाजारात कांद्याचे बाजारभाव 60 ते 70 रुपये जाऊ शकते. युद्धामुळे महागाईचा भडका झाला आहे. या महागाईच्यामध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटो या 3 भाजीपाल्यांना 2.5% दिलेलं आहे महागाई निर्देशांकामध्ये. तर 2.5% महागाई वाढ एकदम होऊ शकते, म्हणजे एका बाजूला सगळ्या वस्तूंची 3% आणि दुसऱ्या टक्क्याने 2.5% जर वाढली तर ते भयानक वाढ होईल. त्यातनं व्याजदरापासून बऱ्याच गोष्टी वाढतील आणि एवढं करू नये, माध्यमं बोंब मारायला सुरुवात करतील. गृहिणींचं बजेट बिघडलं, भाव वाढले, म्हणजे जी माध्यमं शेतकऱ्यांना भाव मिळू नये म्हणून व्यापाऱ्यांची बाजू घेऊन आता कांद्याचे भाव पाडतायत, तीच माध्यमं उद्या परत बातम्या देतील 2 दिवसानंतर. तुम्ही लिहूनच ठेवा, हे वाक्य रेकॉर्ड करा, लिहून ठेवा, कुठेतरी कापून ठेवा ही फीड. आणखी 10 ते 15 दिवसांनी जेव्हा शेतकऱ्याचे बाजारभाव 15 रुपये ओलांडतील, 20 ते 25 रुपये होतील, तेव्हा ग्राहकांचे बाजारभाव 40 ते 45 रुपये होईल आणि कुठला तरी टुक्कार माध्यमवाला, पेपरवाला, मग तो मराठी असेल, हिंदी असेल, दिल्लीचा असेल, नाशिकचा असेल, तो 100% बातमी देईन, गृहिणींचं बजेट बिघडलं, महागाई वाढली, कांद्याचे भाव वाढले. पण तुमच्या हातात किती पडतात? 5 रुपये. तुमचा कांदा तर तुम्ही विकून टाकला 5 रुपयाला, 6 रुपयाला. त्यावेळेस व्यापाऱ्यांना प्रश्न विचारा की कांदा मागणी नाही असं म्हणून तू बाबा माझा कांदा 5 रुपयांनी घेतला, 4 रुपयांनी घेतला आणि आता तू 60 रुपयांनी 70 रुपयांनी विकतो आहे आणि त्यातनं नफा कमवतोय, मग माझ्याच बाबतीत असं का? मग प्रश्न कुणाला विचारायचा आहे? अनेक लोक आहेत, अनेक नेते आहेत, ते व्यापाऱ्यांना प्रश्न विचारत नाही. हे अतिशय ठाकठोकपणे मी रोखठोक सांगतो आहे. व्यापारी, दलाल, आडते, बाजार समित्यांना अनेक नेते प्रश्न का नाही विचारत?
गव्हर्नमेंटला विचारायलाच पाहिजे. तुम्ही रस्त्यावर या, गव्हर्नमेंटच्या विरोधात या, पण जे कांदा खरेदी करतात, जिथं भ्रष्टाचार करतात, जिथं शेतकऱ्यांची लूट होते, त्या बाजार समित्यांना, त्या बाजार व्यवस्थेला, त्या भ्रष्ट व्यापाऱ्यांना, सगळे व्यापारी नाहीत, त्यांना का प्रश्न विचारायचं नाही? हा व्हिडिओ बघत असाल तर हे पण रेकॉर्ड करून ठेवा की आज माझा कांदा 2 रुपयांनी 3 रुपयांनी गेलाय, 5 रुपयांनी गेलो, मी तळतळतो आहे. माझा बाजारभाव आणि एकूण जो खर्चाचा ताळमेळ लागत नाहीये. कर्जाचे डोंगर चाललेले आहेत, जिल्हा बँकेनं नोटिसा पाठवलेल्या आहेत, कर्जमाफीचा फायदा होत नाहीये, झाला तरी सगळ्या याचा उपयोग होणार नाही. आणि मग मीच किंवा माझे कुटुंब, माझा एखादा मुलगा शहरामध्ये नोकरीला असेल किंवा आणखी काही असेल, तो तिथं जाऊन कांदा विकत घेणार 100 रुपयाला, 50 रुपयाला. नाशिक शहरामध्ये आजही टुकार फालतू थर्ड क्लास ग्रेडचा कांदा जो तुम्ही फेकून देता तोच, किंवा तुम्हाला 1 रुपया 50 पैसे देऊन रडवलेला आहे ज्या कांद्यानं, तो कांदा आज तुम्ही शहराच्या बाजारमध्ये गेलात तर 25 आणि 30 रुपयाला मिळतो. बोंबलून बोंबलून विकतात. 100 रुपयाला कांदा 5 रुपये किलो, आणि बघितलं तर आत सडका कांदा असतोय. मग हा कांदा 20 रुपयांनी विकला जातोय तर तुम्हाला 50च पैसे मिळतो. ही तफावत का? हा एक प्रश्न तुम्ही व्यापाऱ्यांना विचारा. आणि नाफेडचे 50 पैसे जरी भाव वाढले तरच तुम्हाला भाव वाढवायची किंवा हे करायची बुद्धी का येते? एरवी तुमचं हॉर्मुजचा प्रॉब्लेम येतो, एरवी तुमच्या मागणीचा प्रॉब्लेम येतो, एरवी तुमची डिमांड एकदम डाऊन झालेली असती. मारो तो धंदोच नाही छे, मारो तो धंदोच नाही आहे असं तुम्ही बोंबलून बोंबलून सांगतात. धंदो में मंदो है, मंदी है. हे कुठेतरी बदललं पाहिजे. याच्यासाठीच ॲग्रोशिवारनं एक आंदोलन सुरू केलं होतं. जर आमचा कांदा आता 5 रुपयाच्या खाली गेला तर ॲग्रोशिवार अनेक शेतकरी जोडलेले आहेत, तर आम्ही हा मोफत वाटू बाजारामध्ये. तुमच्या बाजार व्यवस्थेच्या मुळावर जिथं तुम्ही आम्हाला छळतात तीच आम्हाला ताब्यात घ्यायची आहे. आणि मग काही टुकार लोक, काही ब्लॅकमेलर येऊन शेतकऱ्यांची बाजू घेतल्यासारखं करतात. काही पत्रकार असतात त्याच्यामध्ये, पण प्रत्यक्ष तुमची बाजू कोण घेतं? कोणीच घेत नाही. शेतकरी मग म्हणाले की आपण ॲग्रोशिवारच्या माध्यमातून वेगळं आंदोलन करू. आमचा कुठलाही राजकीय हेतू नाही ना, आम्हाला संघटना काढायची आहे. पण जर शेतकरी आले या पद्धतीनं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन होईल, अहिंसात्मक होईल, आणि त्यातून नक्की बदल घडेल. मग लक्षात येईल की आधीच या सगळ्या याच्यामध्ये तुमचा बाजार खराब झाला म्हणून तुम्ही गव्हर्नमेंटला शिव्या घालतात, नाफेड NCCFला शिव्या घालतात. ते भ्रष्टाचाऱ्यांना घालायलाच पाहिजे, काही हरकत नाही, पण योजना चुकीची नाही आहे, लक्षात घ्या. मग त्याच योजनेच्या बाजारभावानुसार तुम्ही लगेच 1 रुपया 2 रुपये बाजारभाव का वाढवतात? पाडायचे होते ना. मग गेल्या आठवडाभर नाफेडपेक्षा आमचे बाजारभाव खूप चांगले आहेत, नाफेडपेक्षा आमचे बाजारभाव खूप चांगले आहेत असं तुम्ही सांगत होता. मग द्यायचे की ॲव्हरेज कांद्याला 20 रुपये तुमच्या दम असेल तर देऊन बघायचं. 20 रुपयांनी कांदा, ॲव्हरेज कांदा, चांगला कांदा 30 रुपयांनी खरेदी करा. आणि आपण असं म्हणालं की काही टुकार पांढऱ्या गादीवरचे जे परप्रांतीय व्यापारी आहेत ते सांगतात की मराठी माणूस काहीच कामाचा नाही, मराठी शेतकरी काही कामाचे नाही, फक्त मोबाईल बघतात, पुढाऱ्यांच्या मागे जातात. तुम्ही तुमची बाजार व्यवस्था उभी करा. म्हणून तुमच्यासाठी हे चॅलेंज आहे, आम्ही आमची बाजार व्यवस्था उभी करू. शेतकरी जरा तळतळून हा व्हिडिओ होतो आहे, पण त्याला इलाज नाही. आम्ही लवकरच शेतकरी आणि शेतकऱ्यांची हे तरुण मुलं जर राजा कांद्याची बाजारपेठ त्यानं उभी केली आणि थेट ग्राहकांपर्यंत नेलं ना, तुझ्या 15 पिढ्या ज्या आहे ना ते तळतळतील वरती जाऊन. जे चिंगूसपणा करून लुटलं ना तुम्ही आम्हाला, मराठी माणसाला. शेतकरी बांधवांनो, एक होण्याची वेळ आहे. कुठल्या तरी बातम्या बघून, कुठल्या तरी याच्यातनं आपला अमूल्य वेळ वाया घालू नका. तुम्हाला बाजार व्यवस्था बदलायची आहे. रस्त्यावर येऊन मारामाऱ्या भांडणं घेऊन केसेस करायच्या नाही आहे आपल्या अंगावर. आणि बाजार व्यवस्था बदलण्यासाठी जे व्यापारी शांतपणे गोड बोलून, तुमचं काय असेल ते आता पुढचं वाक्य तुम्ही जोडा, तसं करतात ना तुमच्यासोबत, आपल्यासोबत, त्याच व्यापाऱ्यांना, त्याच बाजार व्यवस्थेला आपल्याला शांतपणे
शांततेच्या मार्गानं बाजार ताब्यात घेऊन धडक द्यायची आहे. बाकीच्या गोष्टी चालू राहतील. त्यामुळे आता पुढचा जो हे आहे, उद्या आपण भेटूच. नाफेड आणि NCCFचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बाजाराचं वर्तन कसं होतं, तुमची फसवणूक कुठे होते आणि अशा किरकोळ बातम्यांनंतरच भाव का वाढतात, त्याच्या आधी का नाही वाढत, याचं कारण भीती आणि स्पर्धा. उद्या पुन्हा एकदा भेटू. ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. आणि काही चांगले मराठी व्यापारी पण आहे, तरुण मुलं या व्यवसायात आलेली आहेत, त्यांना अडचणी येत आहेत. त्यांना या बाजार समित्यांमध्ये जी लॉबी आहे, म्हणजे रिंग करून शेतकऱ्यांना घेरून जसा लिलाव लावला जातो ना, रिंग करतात आणि मग तुम्ही घाबरून जातात त्याच्यानं. आणि मग कोण काय करतो काहीच कळत नाही हो लिलावाच्या त्या दरम्यान. हे असे व्यापारी, आपण तिथं जायचं, आधीच खुनवाखुनवी ठरलेली असते, असं असं करतो, असं करतो, असं करतो, आणि भाव पाडले जातात. मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थेला ठोकायचं असेल तर इथून सुरुवात करा. ठोकणं म्हणजे चांगल्या अर्थानं, म्हणजे मारामारी करा असं नाही. माझं म्हणणं पटतंय का बघा, नसेल पटत तर सोडून द्या. मी ते एक पत्रकार आहे, माहिती घेऊन तुमच्या पुढे येत असतो. तुमचं चांगलं झालं तर मला आनंदच आहे. जोडून राहा. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी विंचुरकर.